श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाअंतर्गत पुण्याजवळच्या रांजणगाव इथं EMC अर्थात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यामुळे तामिळनाडू, कर्नाटक तसंच नोएडा, तिरुपती पाठोपाठ आपल्या राज्यातही इलेक्ट्रॉनिक उत्पादन प्रकल्प समूह लवकरच साकारला जाणार आहे. महाराष्ट्रासाठी ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमुळे राज्याचा कशा पद्धतीने विकास होणार आहे, युवकांना कशा आणि कोणत्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्यासाठी कशा प्रकारचं प्रशिक्षण आगामी काळात जास्त उपयुक्त आहे, याविषयीचं विवेचन आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण करणार आहोत. श्रोते हो, या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प मान्यतेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. भविष्य हे इलेक्ट्रॉनिक्समध्ये असून सर्वाधिक गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं आपल्याला दिलेली ही भेटच आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. श्रोते हो, महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात रांजणगाव MIDC जवळच्या फेज 3 मधल्या 297 एकर परिसरात हे नवीन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभं राहणार असून इथं विविध क्षेत्रात लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं आणि अनुषंगिक सुट्या भागांचं उत्पादन केलं जाणार आहे. या इलेक्ट्रॉनिक हबच्या माध्यमातून तब्बल 5,000 युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलर PV मॅन्युफॅक्चरिंग, मोबिलिटी असे अनेक इलेक्ट्रॉनिक उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारनं मान्यता दिल्याचं काल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सोबतच CDACच्या वतीनं इलेक्ट्रॉनिक्स डिझायनिंग प्रकल्पही राज्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. हा प्रकल्प 32 महिन्यात पूर्ण होणार असून EMCच्या प्रकल्प विकासासाठी सुमारे 492.85 कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी 207.98 कोटी रुपये केंद्र सरकार तर 284.87 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे दिले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पाअंतर्गत IFB रेफ्रिजरेशन कंपनीनं 40,000 एकर जमीन विकत घेतली असून सुमारे 450 कोटी रुपयाची गुंतवणूकही केली आहे. याचबरोबर 297.11 एकर जमिनीपैकी 200 एकर जमीन विविध इलेक्ट्रॉनिक उद्योगांना दिली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं आणि त्यांच्याशी निगडीत साखळी या क्लस्टरमध्ये विकसित केली जाणार आहे. आगामी 32 महिन्यांमध्ये पायाभूत सुविधा पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं या प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रोड शोचं आयोजन केलं जाणार आहे. श्रोते हो, या प्रकल्पामागची भूमिका काय आहे, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं काम यामुळे कसं केलं जाणार आहे, याविषयी अधिक माहिती घेऊया महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री ललित गांधी यांच्याकडून. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या रांजणगावमध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मंजूर केल्याची काल घोषणा केली. महाराष्ट्राच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था या नात्याने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं मी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सर्वप्रथम स्वागत करतो. 2 वर्षापूर्वी केंद्र सरकारनं IT पार्कचं धोरण बदलून ही नवीन पॉलिसी जाहीर केली इलेक्ट्रॉनिक पार्कची. यामध्ये एक पायलट प्रोजेक्ट मुख्य प्रोजेक्ट म्हणून येणार आणि त्याला अनुसरून 200 अँसिलरी प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभा राहणार असं हे धोरण आहे. आणि ह्या पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी केंद्र सरकार 200 कोटी रुपयाचं अनुदान देणार आहे आणि या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक उद्योगाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्रात हा पहिलं क्लस्टर या पद्धतीचं या योजनेतलं मंजूर झालं ही महाराष्ट्राची सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या योजनेमध्ये IFB रेफ्रिजरेशन हा पायलट प्रोजेक्ट म्हणून त्या ठिकाणी येतोय. त्यांची सुमारे 500 कोटी रुपयाची गुंतवणूक येणं अपेक्षित आहे. त्याला अनुसरून त्यांच्या कंपनीला लागणारे सगळे वेंडर्स त्या ठिकाणी येतील. त्यांना लागणारे ॲक्सेसरीज, त्यांना लागणारे स्पेअर्स आणि इलेक्ट्रॉनिक मधल्या अन्य उद्योगांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळेल. ज्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक व्यवसाय जो येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि हे तंत्रज्ञान अतिशय वेगानं विकसित होणारी
क्षेत्र आहे उद्योगातलं. जसं आपण सेमीकंडक्टरचं बघितलं तशाच पद्धतीचे इलेक्ट्रॉनिकमध्ये डिझायनिंग, सर्किट डिझायनिंग या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे एक मोठं फ्लरिशिंग होणारं क्षेत्र म्हणून इलेक्ट्रॉनिक क्षेत्राकडे बघितलं जातं आणि या क्लस्टरच्या माध्यमातून महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी अतिशय चांगली संधी मिळणार आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून सर्व आधुनिक तंत्रज्ञान एका ठिकाणी सर्व छोट्या छोट्या उद्योजकांना उपलब्ध असणार आहे आणि या योजनेची रचना अशा पद्धतीची आहे की या ठिकाणी 75% हार्डवेअर इंडस्ट्री इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्या येतील आणि 25% सॉफ्टवेअर कंपन्या येतील ज्या टेक्नॉलॉजीसाठी लागणारं सॉफ्टवेअर त्या ठिकाणी बनवलं जाईल. सॉफ्टवेअरमध्ये आजही देश आपला जगात आघाडीवर आहे आणि या इलेक्ट्रॉनिक पार्कच्या माध्यमातून हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं ही संकल्पना अतिशय उपयोगी ठरणार आहे. ज्या माध्यमातून एक रोजगाराचं मोठं उपलब्धता महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिझायनिंगच्या क्षेत्रात आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फार मोठी संधी मिळणार आहे. मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये आहे. त्याबरोबर अनुषंगिक उत्पादनांना लागणारं मनुष्यबळ आणि हे सगळं 200 प्रकल्प त्या ठिकाणी येतील छोटे मोठे. या सगळ्यांचा विचार केला तर 5,000 एक मिनिमम रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. कदाचित याही पेक्षा अधिक संख्येनं रोजगार या ठिकाणी नक्की उपलब्ध होईल आणि या सर्व प्रकल्पाला आधारित जे बाकी उद्योग सुरू होतील त्या ठिकाणी त्याच्यावर अप्रत्यक्ष रोजगार मिळणाऱ्याची संख्या सुद्धा अतिशय मोठी असणार आहे. आणि आयटी पार्कच्या माध्यमातून जर 25% सॉफ्टवेअरसाठी ठेवला गेलेला राखीव त्यामध्ये सुद्धा फार मोठ्या रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. म्हणजे माझ्या अंदाजानं हा प्रकल्प येत्या 2 वर्षामध्ये पूर्ण कार्यान्वित होईल त्यावेळी किमान 10,000 पेक्षा जास्त रोजगार यामध्ये नक्की मिळू शकतील. आणि एकूणच या राज्याला एक मॅन्युफॅक्चरिंग राज्य म्हणून आपलं राज्य ओळखलं जातं. तसंच आपलं आयटी मधलं महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आपण सगळ्या जणांना माहिती आहे. जगामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्र आयटी मध्ये सुद्धा अग्रेसर आहे. आणि दोन्हीचं अतिशय चांगला समन्वय इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये आपल्याला करायला मिळणार आहे. आणि ही मला वाटतं रांजणगाव ही त्याची सुरुवात असेल. राज्यामध्ये पूर्वीच्या योजनेतलं औरंगाबादमध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आहे किंवा अन्य भागातली क्लस्टर असतील आणि या योजनेतली अजूनही क्लस्टर महाराष्ट्रात येऊ शकतात. तसं कोल्हापूरसाठी आम्ही यापूर्वी प्रयत्न केलेला आहे. जागेची उपलब्धता एक मुख्य अडचण त्यामध्ये होती. रांजणगावला जागेची उपलब्धता झाल्यामुळं रांजणगावला पहिली संधी या ठिकाणी मिळालेली आहे. परंतु या प्रकारचे राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये 4-5 क्लस्टरही येऊ शकतील. राज्य सरकार त्यामध्ये नक्कीच सकारात्मक पुढाकार घेत आहे आणि केंद्र सरकारची या सगळ्या योजना राबवण्यामध्ये अतिशय अनुकूलता असल्यामुळं महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये देशामध्ये आघाडीवर नेण्यासाठी एक चांगली संधी त्या रांजणगावच्या क्लस्टरमुळे मिळालेली आहे. महाराष्ट्र चेंबरच्या वतीनं मी राज्य सरकारचं याबद्दल अभिनंदन करतो की त्यांनी या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तातडीनं उपलब्ध करून दिलं म्हणून हा प्रकल्प आपल्याकडे आता कार्यान्वित होतोय. आणि केंद्र सरकारचे मला अभिनंदन करायचे की त्यांनी महाराष्ट्राची या प्रकल्पासाठी निवड केली आणि या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला नक्कीच इलेक्ट्रॉनिक या क्षेत्रामध्ये अतिशय चांगली प्रगती करण्याची संधी आहे. आज इलेक्ट्रिक व्हेकल येत आहेत त्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान येते. याचा सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये या ठिकाणी या क्लस्टरचा आपल्याला फायदा होणार आहे. एकूणच येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचं अतिशय चांगलं असलेलं भवितव्य या क्लस्टरच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुढे नेण्यास मदत करणार आहे. श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली आयात कमी करण्याकरता आणि आत्मनिर्भर बनण्याकरता या क्लस्टरचा कसा फायदा होणार आहे. आगामी काळात या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवकांना कोणती कौशल्य आत्मसात करावी लागणार आहेत याबद्दल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट डिझाईन आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक मनीष मालोजी पाटील यांनी मांडलेलं मत त्यांच्या शब्दात. गव्हर्नमेंटनी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर रांजणगाव त्याच्यासाठी साधारण 500 करोड रुपयाचा निधी सध्या अलोकेट केलेला आहे. तर हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. कारण जेव्हा आपण आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघतो आपले वॉटर हीटर असतील, एअर कंडिशनर असेल, इलेक्ट्रॉनिक्स आयर्न असेल, क्लिनिंग रोबोट्स असतील, मिक्सर्स आहेत, IoT रिलेटेड मशिनरीज, इन्स्ट्रुमेंट किंवा डेटा सायन्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इलेक्ट्रॉनिक टोल ऑटोमेशन सिस्टीम आहे किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, सोलार पॉवर जनरेशन स्टोरेज आहे, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी आज आपल्या देशाची जी डिपेंडन्सी आहे ती सर्व बाहेरच्या देशांवरती डिपेंडंट आहे. मग ते चायना असेल, तैवान असेल, कोरिया असेल, तर याच्यामधून आपण ती आयात करतो. आणि हा जर आकडा आपण विचारात घेतला तर मागच्या वर्षी जवळजवळ 4.53 बिलियन रुपीजच्या एवढ्या वस्तूंची आपण इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आपण आयात केली. जर भारतीय रुपयेमध्ये हे जर कन्वर्ट केलं तर ते साधारण 37,000 कोटींच्या आसपासची ही आपण आयात करतो. तर ही बाहेरच्या देशांवरची जी निर्भरता आहे ती कमी होण्यासाठी या उपक्रमामुळे नक्कीच मदत होणार आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्समध्ये कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल या गोष्टींसाठी भरपूर डिमांड आहे, परंतु त्याच्यासाठी लागणारं इलेक्ट्रॉनिक्स कौशल्य, ज्ञान हे कदाचित यायला थोडासा वेळ लागेल. परंतु
या क्लस्टरच्या माध्यमातून ज्या काही 200, 250, 100 ज्या काही इंडस्ट्रीज इथे तयार होतील याच्यामुळे नक्कीच ही निर्भरता किंवा डिपेंडन्सी जी आहे बाहेरच्या देशांवरती ही कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आणि या गोष्टींसाठी लागणारं कुशल मनुष्यबळ किंवा त्याच्यासाठी लागणारी स्किल ही एक काळाची गरज ठरणार आहे. कारण या सर्व उद्योग जेव्हा स्वतःच्या इंडस्ट्रीज इथे एस्टॅब्लिश करतील, मग ते नवीन उद्योजक असतील किंवा ऑलरेडी एक्झिस्टिंग उद्योजक आहेत ते स्वतःची इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये डायव्हर्सिफाय करतायत, तर ह्या क्लस्टरच्या माध्यमातून एक पोषक वातावरण तिथे तयार होईल. आणि तिथे मग इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याच्या असेंब्ली लाईन्स असतील, त्या प्रॉडक्टचं टेस्टिंग असेल, त्याचं सर्टिफिकेशन असेल, या माध्यमातून तर अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हा आकडा कदाचित 10,000, 20,000 सुद्धा एवढी निर्मिती हा अतिशयोक्ती ठरू नये, परंतु नक्कीच भरपूर प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. परंतु रोजगार निर्मितीपेक्षाही छोटे छोटे स्वतःचे पूरक उद्योग सुरू करण्यासाठी सुद्धा या क्लस्टरच्या माध्यमातून नवउद्योजकांना, विशेषतः तरुण वर्ग जो आहे जे रोजगाराच्या संधी शोधतायत, तर स्टार्टअप इंडियाच्या योजना असतील किंवा नीती आयोगच्या योजना असतील किंवा राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत आणि जे काही राज्यातले महत्वाचे चेंबर्स किंवा क्लस्टर्स असतील, महाराष्ट्र चेंबर असेल किंवा इतर जवळजवळ 438 यांच्या माध्यमातून खरोखर ह्या रोजगारासाठी पोषक वातावरण याच्यातून निर्माण होईल. आता एक फक्त चॅलेंज असा आहे याच्यामध्ये की उद्योग जरी आला तरी त्या उद्योगाला लागणारे कुशल मनुष्यबळ जे आहे त्या कुशल मनुष्यबळाला मात्र इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातले प्रॉडक्ट डिझाईन आलं, त्याचं अॅनालॉग सर्किट डिझाईन आलं, डिजिटल सर्किट डिझाईन आलं, कदाचित चिप लेआउट लेवलला जायला थोडासा वेळ लागेल. परंतु ज्या काही आपल्या सेमीकंडक्टर चिप निर्मितीचं केंद्र सरकारचं जे धोरण आहे त्याला अनुसरून हे जर पुढे गेलं तर या रांजणगावच्या क्लस्टर मधून विद्यार्थ्यांना ज्या रोजगाराच्या संधी मिळणार त्याच्यामुळे अॅनालॉग डिजिटल स्किल, त्याच्यानंतर प्रोग्रामिंग स्किल असेल जे पायथॉन सारखं असेल, इलेक्ट्रॉनिक्स पीसीबी मेकिंग असेंब्ली असेल, त्याचं टेस्टिंग असेल की ज्याच्यामुळं छोटे छोटे प्रॉडक्ट सुद्धा बाजारात आणणं, मग ते ऍग्रिकल्चर हार्वेस्टिंग असतील, ते प्रोसेसिंग असतील आणि ऑलरेडी पुण्यामध्ये मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंडस्ट्री भरपूर प्रमाणामध्ये ऑलरेडी अस्तित्वात आहे, तर त्याला पोषक वातावरण नक्कीच याच्यातून तयार होईल. आणि आता जे आपल्या नॉर्मल शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण आणि उद्योग याच्यामधला दुवा साधण्यासाठी बरीचशी अडचण आहे, कारण त्याला इंटरडिसिप्लिनरी अप्रोच लागतो. तर या क्लस्टरमुळं ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेलं ऑटोमोटिव्हचं क्षेत्र पुण्याच्या आजूबाजूला, मेकॅनिकल उद्योगाचं क्षेत्र, ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट मधलं क्षेत्र आणि आता हे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र असं मिळून जर संपूर्ण रोजगार निर्मितीची जर आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणावरती संधी उपलब्ध सध्या याच्यामधून होणार आहेत असं दिसतंय. आणि तरुण वर्गांनी, उद्योजकांनी, व्यापार वर्गांनी याचा नक्कीच फायदा घ्यावा किंवा त्यांना याचा फायदा होईल अशी मला नक्की आशा आणि खात्री वाटते. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन शैलेश मोहिते. वृत्तविशेष